धन्यवाद रमेशजी शिंदे शब्दसम्राट. आपल्या शब्दभांडारातून निश्चितच चांगलं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि दरम्यान इथं चांगल्या पद्धतीचा फटका. हा चेंडू देखील सीमारेषेचा वेध घेईल आणि चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. चौकार येतोय. 2 चेंडूंवर 10 धावा. आपण बघू शकता सलामीसाठी गेलेली जोडी रोहन आणि राज. राज इथे नॉन स्ट्राईकवर खेळतोय, मात्र रोहन आपल्या फलंदाजीने मैदानात राज गाजवतोय. 2 पहिल्या चेंडूवर 2 मोठे प्रहार केले गेले. 2 चेंडूंवर 10 धावा आल्यात. काहीसा विचार करण्यास भाग पाडले ते आकाशला. आकाशचा पुढील चेंडू आणि इथं रिव्हर्सचा अटेम्प्ट चांगला. त्या 3 चेंडूंवर 3 मोठे फटके. 3 चेंडूंमध्ये धावा धावफलकावल्या जातात 14 धावा. आणि पहिल्या 3 चेंडूंमध्येच या सामन्याचा चित्र इथं कुठेतरी स्पष्ट करताना बघायला मिळतात. हे फलंदाज रोहन काय सुरेख फटकेबाजी करतात. गोलंदाजांमार्फत विचारले जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या फलंदाजाकडे आहे. पहिल्या 3 चेंडूवर 3 मोठे प्रहार. त्यानंतर आकाश इथे राईट आर्म राऊंडचा मारा घेऊन आणि इथं हा चेंडू स्विच हिट. हा चेंडू गेला सीमारेषेचा वेध घेईल. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. पहिल्या 4 चेंडूवर धावफलकावर धावा लावल्या जातात 18. या आधीचे सामने जर का आपण बघितले तर लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला बघायला मिळाल्या. मात्र इथं एक धावसंख्येचा डोंगर उभारताना आपल्याला पिंपला संघ आपल्याला कुठेतरी बघायला मिळतोय. आणि हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. येणारी ही 1 धाव आणि 1 धावेच्या माध्यमातून धावसंख्या वाढली. जमून पोचली ती 19 या धावसंख्येवर. पहिल्या 4 चेंडूवर मोठे फटके खेळल्याच्या नंतर 5व्या चेंडू देखील इरादा स्पष्ट होता, मात्र त्यामध्ये बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही. दरम्यान येणारी 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 19 आणि आकाश कुठेतरी महागडा ठरत असताना 5व्या चेंडूवर आकाशला कुठेतरी समाधान मिळालं. 1 धाव आणि आकाश इथे नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळेल. आणि ते मोठा फटका खेळायच्या नादामध्ये चेंडू हवेमध्ये. गोलंदाज आकाश स्वतः चेंडू खाली आणि गडी बाद झाला. राज परततोय पहिला षटक. नक्कीच पहिल्या 4 चेंडूंवर 18 धावा खर्ची केल्यानंतर चांगलं कमबॅक आपल्याला बघायला आलं. देर आहे दुरुस्त आहे. शेवटच्या चेंडूवर विकेट मिळाली. राज परतला आणि राज यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन गेलेले फलंदाज साजन. आता नवीन गोलंदाज येत आहेत ते ललेश. आकाशने धावा खर्च केल्या. आता ललेशवर जबाबदारी असेल की चांगली गोलंदाजी करत आपल्या संघाला या सामन्यामध्ये कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये आणण्याची. मात्र पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय.
विजयी संघाचे लॉर्ड्स इथं पाडण्यात येतील. आणि इथं पुन्हा एकदा आणि हा चेंडू देखील सीमारेषेचा वेध घेतोय. चौकाराला चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वाढली, जाऊन पोचली ती 27 या धावसंख्येवर. फलंदाज रोहन कुठेतरी बॅट तळपले रोहनचे आणि इथं यष्ट्या रोहन आउट झाला आणि नवीन फलंदाज सचिन. जर का रोहनच्या फलंदाजीचा विचार केला तर रोहननी तब्बल 4 चौकार आणि 1 षटकार ठोकला आणि 5ही फटके ते रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून ते 5ही मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. प्रेक्षकांचं मनोरंजन निश्चितच चांगल्या पद्धतीने केलं. रोहन मात्र पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याच्या नादामध्ये एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. रोहन बाद झाला. आता रोहनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येईल तो सचिन येत आहेत आणि ललेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. ललेश टू सचिन. पंचांचा इथं अवांतर धावेचा इशारा तो वाईट चेंडू येईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 28 धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 28 धावा धावफलकावर लावले जात आहेत. ललेश पुन्हा एकदा आणि इथे मोठा फटका खेळायचा होता मग मात्र बॅट अँड बॉलचा इथे संपर्क होत नाही कोणत्याही प्रकारे. इथे निर्धाव चेंडू येतोय. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अतिशय मिश्र असा प्रकारची गोलंदाजी राहिली. 2 मोठे फटके आले, 2 चौकार आले. त्यामध्ये 1 विकेट देखील मिळवण्यामध्ये ललेशला यश आलंय. आक्रमक वाटत असणारे रोहन यांना बाद केलं. आता सचिन फलंदाजी करतायत आणि इथं सुरेख दर्जाचा चेंडू ब्लॉकहोल डिलिव्हरी होती. चांगल्या पद्धतीने काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. दरम्यान येणारी ही 1 धाव. धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 29 धावा. 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड ऑन द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 29 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. ललेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतील. ललेशने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले, इम्प्रेस केलंय आणि इथं बॅटची कडा घेतली गेली होती. दरम्यान यष्टीरक्षकाचे एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. 100% एफर्ट स्वतःच्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला झोकून दिले यष्टीरक्षकाने. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 2 षटकांती 29 रन्स. डीजे
सांघिक तिसरं तसंच सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतील ते ज्युनियर आकाशच्या खांद्यावर जबाबदारी दिले. आणि आकाशला सामोरं जाईल ते सचिन. आणि इथं सुरेख दर्जाचा चेंडू होता. अतिरिक्त वेग कुठेतरी या चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळालं. चेंडूने उसळी काहीशी घेतली नाही. चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला, त्यामुळे फलंदाज सचिनला त्याचा काही अंदाज बांधता आला नाही. दरम्यान येणारी ही बाईकच्या स्वरूपामध्ये 1 रन आणि धावसंख्या धावफलकावर जाते ती 30. धावा झाल्यात धावफलकावर. आकाश ज्युनियर पुन्हा एकदा आणि इथं स्विच इटचा अटेम्प्ट. आणि हा निर्धाव चेंडू. सुरेख दर्जाची गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर देखील बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नव्हता. दुसरा चेंडू देखील निर्धाव हाताळला जातोय. साजन आणि इथे फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळला जातो. चांगला डीजे फटका खेळण्याच्या नादामध्ये साजन कुठेतरी परतावं लागतंय. साजन बाद. साजनची जागा घेतील ते फलंदाज शिवदास. हॅलो. दरम्यान इथं सेकंड राऊंडचे लॉर्ड्स पाडण्यात येत आहेत. गोटेकर बी संघाचे प्रतिनिधी यायचंय. भवाळे संघाचे प्रतिनिधी यायचंय. ओवली संघाचा प्रतिनिधी यायचंय. तसंच डोहळे संघाचं प्रतिनिधी देखील इथं उपस्थित राहायचंय. सेकंड राऊंडचे लॉर्ड्स पाडण्यात येतील. त्यामुळे प्रतिनिधींना विनंती आहे, विजयी संघाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की इथं कमिटी बॉक्समध्ये यायचंय. आणि मोठा फटका खेळला जातो नोमॅन्स लँड मध्ये. दरम्यान येणाऱ्या या 2 धावा पहिल्या चेंडूवर शिवदासने खातं उघडलंय आणि 2 धावा शिवदास खात्यामध्ये. प्रथम फेरीमध्ये ज्या संघांनी विजय प्राप्त केला त्या संघांचे प्रतिनिधी कृपया इथं रिपोर्टिंग करायचंय. या देखील इथे 2 धावा येत आहेत. या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या वाढली. जाऊन पुरलीच 34 धावा धावफलकावर लावते. 34 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. शिवदासला माहिती आहे चौकार षटकारच्या सोबत सिंगल डबलला देखील तितकंच महत्व आहे आणि शिवदास यांच्याकडून त्या सिंगल डबल्सला इथे प्राधान्य दिलं जातंय. आणि इथं मोठा फटका खेळला जातोय. चेंडू सीमारेषेचा वेध घेतो का पाहावं लागेल. मात्र तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकेच चांगली फेकी. दरम्यान येणारे या 2 धाव.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। हॅलो हॅलो धावसंख्या 3 षटकांती धावफलकाला होते ते 36 रन्स. शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते विजय. सेकंड फेरीचा दुसऱ्या फेरीचा इथे लॉर्ड्स पाडण्यात येत आहेत. एकूण 5 चिठ्ठ्या उडवण्यात येतील. त्यामध्ये एक विजयी संघ नावाची चिठ्ठी आहे. 5 पैकी 2 चिठ्ठ्या उचलतील. त्या चिठ्ठ्यांमध्ये ज्यांचं नाव येईल त्या संघांची मॅच होईल आणि 3 संघांना बाय मिळेल. म्हणजे 3 संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतील. षटकाराला पहिल्या चेंडूवर स्वागत केलं. विजयचं स्वागत केलं. एक षटकारला धावसंख्या 6 वाढली. धावसंख्या झाली ती 42 आणि स्वागत केलं जातं विजयचं. कुठेतरी या सचिनच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलं, प्रहार केला, हल्ला चढवला गेला आणि सचिनच्या नावाचा बोलबाला इथे मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू विजयचा. विजय टू सचिन आणि हा चेंडू फुल टच मध्ये चेंडू नक्कीच यानंतर सामना होईल सेकंड राऊंडचा ओवळी विरुद्ध गोटेघर बी. आणि ढोळे संघ, भावाले संघ आणि या सामन्यामधून जो संघ विजय होईल त्या 3 संघांना बाय मिळाले. त्यांनी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. दरम्यान इथं गडी बाद झाला, सचिन बाद झाला. चांगलं कमबॅक बघायला. आदल्या चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर इथं कमबॅक सुरेख पद्धतीचं बघायला मिळालं. गोलंदाजा फुलटॉस चेंडू होता. एक सुवर्ण संधी होती फलंदाजाकडं, मात्र त्या संधीचं सोनं करण्यामध्ये अपयशी ठरतायत फलंदाज. सचिन बाद झाले. सचिनची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज अनंता. आणि इथे सुरेख चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्याच्यानंतर 2 चेंडू इथे निर्धाव हाताळले जातात. त्यामध्ये गडी बाद देखील झाला. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या 42. आणि दरम्यान इथं सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली. एका धावेला कन्वर्ट केली 2 धावांमध्ये. 2 धावांच्या धावसंख्या वाढेल जाऊन 44 रन्स. आणि दरम्यान हा इथे निर्धाव चेंडू येतो. मोठा फटका खेळायचा होता शिवदास यांना. आणि इथे निर्धाव चेंडू येतोय. विजयला दाद द्यावी लागेल. पहिल्या चेंडूवर आक्रमण झालं होतं विजयवर, त्यानंतर सुरेख कमबॅक बघायला मिळालं. आणि इथे हा चेंडू देखील निर्धाव. पंचांचा षटक समाप्त इशारा येतोय आणि धाव संख्या धावफलकावर स्थिर राहिली गेली. 44 धावा धावफलकावर. 45 धावांचं आव्हान असेल ते देवरुंग या संघाला. हॅलो हॅलो
धावसंख्या झाले हॅलो धावसंख्या झाले 4 षटकांती 44 धावा झाल्यात. 45 धावा करायचेत. रोशन रोशन चेंडू द्यायचा आहे नवीन. दोन धावांच्या माध्यमातून संघाचा श्री गणेश होतोय. खातं उघडलं जाते 2 धाव धाव फलकावर. पहिला चेंडू सुरेख दर्जाचा चेंडू हाताळला गेला होता. ब्लॉकहोल डिलिव्हरी होती. तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका इथं फलंदाज बलवनने खेळला आणि 2 धावा इथं संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या गेल्या. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रोहनचा पुढील चेंडू सामोरे जातील ते बलवंत पुन्हा एकदा. आणि इथं फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीचा फटका. इथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दरम्यान ही एकच धाव आणि एका धावेवर समाधानी मानावं लागतंय.
धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या जाऊन पोहोचली 3 या धावसंख्येवर. 45 धावांचा पाठलाग करतायत. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावा आल्या 3. पहिल्या 2 चेंडूंवर धावा आल्यात. धावफलकावर 3. 2 चेंडू 3 धावा. इथं क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदलाव करण्यामध्ये येतोय, कारण राईट हँड अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन, फलंदाजांचा जो कॉम्बिनेशन असतो गोलंदाजाला काहीसा विचार करण्यास भाग पाडतो. विजय स्ट्रायकिंग एंडला आणि फुल टॉप मध्ये चेंडू होता. चेंडू ने वाढली. मात्र इथं आक्रमण केलं जातंय. फलंदाज विजयच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूला सामोरं होता आणि फुलटॉस चेंडू होता. मेजवानी होती फलंदाजी करता आणि त्या मेजवानीचा आस्वाद फलंदाजाने घेतला. चौकार लगावला. धावसंख्या धावफलकावर लावली जाते ते 7 धावा. रोहन पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू देखील सुरेख झाली. दरम्यान येणाऱ्या या 2 धावा आणि 2 धावांच्या मधील धावसंख्या वाढली. जाऊन पोचली ती 9 धावा. फुलटॉस चेंडू होता. मेजवानी पुन्हा एकदा होता. यावेळेस मात्र त्या मेजवानीचा आस्वाद घेण्यापासून वंचित राहिले फलंदाज विजय. मात्र 2 चेंडूंमध्ये 6 धावांवर खेळणारा विजय चांगली कामगिरी करते संघासाठी, कारण 45 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावा धावफलकावर लावली जातात त्या 9. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं षटक असते. केवळ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतील. क्षेत्ररक्षक फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असते, मेजवानी असते, मोठे फटके खेळण्याची संधी असते. आणि इथं मोठा फटका खेळला जातो. चेंडू पाच चेंडू झालेत. विजय बाद झाला. हरेश आलाय. पहिल्या षटकामध्ये अतिशय संमिश्र गोलंदाजी बघायला मिळाली. मोठा फटका देखील आला. धावसंख्या धावफलकाला 9. 2 गडी देखील, 1 गडी देखील बाद झालाय. विजय चांगली फटकेबाजी करत होता, मात्र विजय इथं बाद झालाय. आणि ब्लॉक होल डिलिव्हरी होती. सुरेख दर्जाचा चेंडू इथं आणि सुरेख प्रकारचा फटका. इथं रनआउटची संधी उपलब्ध झाली होती. दरम्यान या 2 धावा धावून पूर्ण होतात. 3रे धाव घेण्यासाठी उत्सुक होते बलवंत, मात्र नकार दिला हरेशने आणि 2 धावा. या पहिल्या षटकांत धावसंख्या धावफलकाला होती ते 11.
45 धावांचा पाठलाग करणारा देवरुण संघ पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावर लावण्यामध्ये यशस्वी होतोय. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज असेल ती देऊ. सामन्याला इथे सुरुवात होईल. एक षटकांचा खेळ झाला. 11 धावा धावफलकावर दुसरं षटक घेऊन आलेत ते आणि रिवाजचा फटका. धावसंख्या 4. धावसंख्या 4 वाढली. धावसंख्या धावफलकावर लावली जाते ती 15 धावा. पुढील चेंडू आणि तो चांगल्या पद्धतीचा फटका. हा चेंडू देखील सीमारेषेचा वेध घेईल. चेंडू जातोय सीमारेषे पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या 19. 45 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय चपळाईने धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. हरेश मैदानाच्या आतमध्ये गेला मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. 2 चेंडूंवर 2 चौकार. पहिल्या 2 चेंडूंवर प्रहार केले जात आहेत. 2 चेंडूंवर 2 चौकार आले. आता मात्र विचार करण्यास भाग पाडले ते साजनला. फलंदाज हरेशने आणखी देखील 26 धावांची गरज असेल ते देवरुंग संघाला. आणि इथं चेंडू चुका घडतायत. झेप सुटली आणि 2 धावा धावून पूर्ण झाल्या. जखमेवर मीठ चोळण्याचं काम कुठेतरी गोलंदाजाच्या केलं जातंय. 2 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आणि धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचली 21 धावा. 21 धावा धावफलकावर असतील. एक संधी निर्माण केली गेली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजाने चांगला चेंडू हाताळला होता आणि गडी बाद करण्याची संधी कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडे होती. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये घडलेल्या या चुका कितपत महागड्या ठरतात येणारा काळ आपल्याला सांगेल. आणि तर रिव्हर्सचा अटेम्प्ट, चांगला अटेम्प्ट. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. दरम्यान 4 धावा धावफलकावर वाढतील. चार धावांच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढली. जाऊन पोचली ती 25 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी आणखी देखील 20 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा आल्यात. या षटकामध्ये 14 धावा आल्यात. आणि हा फटका देखील सुरेख आहे. फटका चांगला आहे. फटका देख नाही. क्षेत्ररक्षक चांगला ग्राउंड कव्हर करत चेंडू पर्यंत पोहोचले. कलेक्शन सुरेख, फेकी सुरेख. दरम्यान येणारी ही 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढली. जाऊन पोहोचली ती 26 या धावसंख्येवर. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय.
आणि इथे निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 26 धावा. आणखी देखील 19 धावांची गरज असेल. 12 चेंडू 19 धावा. धावफलकावर लावलं जात आहेत त्या 26. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दर्शन. दर्शनच्या हातामध्ये चेंडू. दर्शनला सामोरं जाईल हरेश. ज्या हरेशने मागच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी केली होती तो हरेश इथं पुन्हा एकदा सामोरा राहील. रिव्हर्स अटेम्प्ट झेल इथे होतोय. कलेक्शन सुरेख गडी बाद होईल. हरेश बॅक टू द पवेलियन. नक्कीच चांगली फटकेबाजी करून आऊट झाला. 15 धावा वैयक्तिक बनवून हरेश इथं बादल. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. चांगली फटकेबाजी करत होता मात्र इथं बाद झाला. आणि आता नवीन फलंदाज आकाश मैदानामध्ये. आणि इथे सुरेख दर्जाचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. दरम्यान चेंडू एका धावेकरिता. एका धावेच्या मध्ये धावसंख्या वाढली 27. या षटकामध्ये काहीसा चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळतात गोलंदाज दर्शन. आता 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. 10 चेंडू 18 धावांची गरज. सलामीसाठी गेलेला बलवंत अजून देखील मैदानामध्ये. बलवंतला इथं बलवंत कामगिरी करावी लागेल. 10 चेंडू 18 धावा. आणि इथं फुलटा चेंडू. मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यामध्ये कुठेतरी यशस्वी ठरतायत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बलवंत बाद झालाय. 16 धावांची गरज. 2 धावा धावून पूर्ण झाल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये धावचीच्या स्वरूपामध्ये बलवंत बाद झाला. सलामीसाठी गेलेला बलवंत एका बाजूने मॅचची कायापालट करण्याचा प्रयत्न करत होता
संघाला सावरायचा प्रयत्न करत होता, मात्र इथं धावचीच्या स्वरूपामध्ये बळवंत वाद झाला. नवीन फलंदाज गेलाय तो नागेश. आणि इथं फटका, चांगला फटका सुरेख कार्पेटच्या साह्याने खेळला गेलेला हा चेंडू, खराब आउटफील्ड आणि त्याचा फटका इथं कुठेतरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला बसतोय. या येणाऱ्या 2 धावा, धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या झाली ती 31 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आणखी देखील 14 धावांची गरज असेल. 31 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. दर्शनचा पुढील चेंडू आणि इथं फटका सुरेख आहे, फटका देख नाही, मात्र ते क्षेत्ररक्षक उपस्थित, क्षेत्ररक्षण सुरेख झालं. सुरेख दर्जाचं कलेक्शन, सुरेख दर्जाची फेकी. दरम्यान येणार ही केवळ 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावा. जिंकण्यासाठी आणखी देखील 13 धावांची गरज असेल. डगआउट मधून कोणी कॉलिंग करायचं नाही, आवाज द्यायचा नाही. 7 चेंडू 13 धावा, 7 चेंडू 13 धावांची गरज. आणि इथं चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 33. गोलंदाज दर्शनला दाद द्यावी लागेल, कारण एका षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलं. स्वतःच्या संघाला या सामन्यामध्ये पूर्णपणे आणून ठेवलंय ते गोलंदाज दर्शनने. आता उर्वरित 6 चेंडू मध्ये धावा करण्याच्या त्या 12. 6 चेंडू 12 धावा. सामन्यास विलंब होतोय खूप. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. शिवदास इथं आपल्याला कुठेतरी गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतील, ज्या शिवदासने फलंदाजी करत असताना सिंगल डबलच्या माध्यमातून स्वतःच्या संघाला एका सन्मानजनक स्कोअर पर्यंत नेऊन ठेवलं. तो शिवदास. यानंतरचा होणारा सामना गोटेकर बी विपक्ष आणि हा फटका इथं सुरेख, मात्र तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहेत. ओवली संघाचे कर्णधार आणि गोटेकर बी संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. यानंतर आपला सामना आहे ओवली संघाचा कर्णधार आणि गोटेकर बी संघाचा कर्णधार. दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. मी अमितजी शिंदे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्या. शिवदास यांचा पुढील चेंडू आणि इथे रनआउटची संधी निर्माण झाली होती. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढली, जाऊन पोचली
36 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी अजून देखील 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा, 4 चेंडू 9 धावा, 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. आणि इथं रिव्हर्सचा अटेम्प्ट, डायरेक्ट हिट आणि इथं गडी बाद झाला असता. दरम्यान एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झाला. इथं गोटेगर बी तसेच त्यांच्या विरोधात खेळला जाईल तो ओवली संघ. दोन्ही संघांचे कर्णधार इथे नाणेफेकीचा कौल केला जातोय. अमित शिंदे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. दरम्यान काटा असा कॉल येतोय ओवली संघाचे कर्णधार जयेश पाटील सर यांच्याकडून. आणि नक्कीच गोटेगर बी संघाने त्या नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. 3 चेंडू 7 धावांची गरज, 3 चेंडू 7 धावांची गरज असताना फलंदाज नागेश आणि आकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 7 धावा. तीन चेंडू 7 धावा. शिवदास गोलंदाजी मार्कवर. आणि इथे पंचांनी हात आपले उघडलेत. वाईट चेंडू येतोय, अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू, अवांतर चेंडू. एका धावेने धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन फुटली ती 39 धावा. 3 चेंडू 6 धावांची गरज, 3 चेंडू 6 धावांची गरज. पंचांचा निर्णय इथं कोणत्याही प्रकारे अंतिम राहणार आहे. 3 चेंडू 6 धावांची गरज असेल. कोणत्याही प्रकारे थ्रो गोलंदाजी चालणार नाही. जर का पंचांना कोणत्याही प्रकारे थ्रो गोलंदाजी आढळून आली तर तुम्ही तिथून नो देऊ शकता. दरम्यान 3 चेंडू 6 धावांची गरज. शिवदास गोलंदाजी मार्कवर. आणि इथं मोठा आमचे रमेश सर निश्चितच यापुढील सूत्रसंचालनाचा भार सांभाळतील. हॅलो चेक. हॅलो